गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. कर्ज रोखे किंवा डिबेंचर्सच्या पुढच्या भागामध्ये आपण टर्म्स ऑफ रिडम्पशन याविषयी माहिती घेणार आहोत. रिडम्पशन ॲट पार व्हेन डिबेंचर्स आर रिडीमेबल ॲट फेस व्हॅल्यू, म्हणजे ज्यावेळेस आपण डिबेंचर्स किंवा कर्ज रोखे याची विशिष्ट कालावधीनंतर रक्कम परत करतो, दॅट इज कॉल्ड रिडेम्पशन ॲट पर. म्हणजे जेवढ्याचा कर्ज रोखा होता तेवढ्याच किमतीला जर कर्ज रोखा परत होत असेल तर त्याला व्हेन डिबेंचर्स आर रिडीमेबल ॲट फेस व्हॅल्यू, त्याला फेस व्हॅल्यू असं म्हणतात. डिबेंचर्स आर सेड टू बी इश्यू ॲट par when the debenture holder is required to pay an amount equal to the nominal or face value of the debentures. For example, the issue of rupees 1000 debentures for rupees 1000 if full amount is payable along with the application. म्हणजे जर त्याच किमतीला आपण ज्या किमतीला डिबेंचर्स विकला होता त्याच किमतीला परत करणे म्हणजे रिडेम्पशन ॲट पार असं म्हणतात. रिडेम्पशन ॲट प्रीमियम म्हणजे व्हेन डिबेंचर्स आर रिडीमेबल ॲट अन अमाऊंट मोर दॅन फेस व्हॅल्यू. जर 1000चा कर्ज रोखा 1200 रुपये अशी जर अमाऊंट आपण त्याची परत करत असू तर त्याला रिडेम्पशन ॲट प्रीमियम असे म्हणतात. म्हणजे मोर दॅन फेस व्हॅल्यू, म्हणजे वी हॅव टू रिटर्न अन अमाऊंट मोर दॅन फेस व्हॅल्यू. म्हणजे रिडेम्पशन ॲट प्रीमियम म्हणजे कर्ज रोख्याच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम परत करणे. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन of public issue of debentures, full subscription, number of debentures applied, number of debentures issue offered. जेव्हा आपण इन द मार्केट डिबेंचर्स इश्यू करतो किंवा पब्लिकला वाटप करण्यासाठी डिबेंचर्स आपण एखादी कंपनी मार्केटमध्ये घेऊन येते, त्यावेळेस जेवढे डिबेंचर्स त्या कंपनीकडे आहेत तेवढेच जर डिबेंचर्स म्हणजे ऍप्लिकेशन्स त्यांच्याकडे आले असतील तर त्याला फुल सबस्क्रिप्शन असं म्हणतात. म्हणजे समजा एखाद्या कंपनीने 10,000 कर्ज रोखे विक्रीस काढले आणि 10,000 कर्ज रोखे विकत घेण्यासाठी जर 10,000 जर अर्ज येत असतील तर दॅट इज कॉल्ड फुल सबस्क्रिप्शन. म्हणजे तेवढं जेवढे डिबेंचर्स आहेत तेवढेच ऍप्लिकेशन, तेवढीच मागणी. त्याच्यानंतर अंडर सबस्क्रिप्शन, नंबर ऑफ डिबेंचर्स अप्लाइड देन नंबर ऑफ डिबेंचर्स इश्यू ऑफर्ड. म्हणजे आपल्याकडे डिबेंचर्स हे जास्त आहेत परंतु कमी आहेत, परंतु त्याला जर मागणी जास्त येत असेल तर त्याला अंडर सबस्क्रिप्शन असं म्हणतात. आणि ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे डिबेंचर्स हे कमी असतात आणि त्याला मागणी बाजारपेठेमध्ये जास्त असेल तर त्याला ओव्हर सबस्क्रिप्शन असं म्हणतात. तर अशा पद्धतीने हे डिबेंचर्स हे मार्केटमध्ये आणल्या जातात. इश्यू ऑफ डिबेंचर्स फॉर कॅश ॲट पर रिडीमेबल ॲट पार. जेव्हा हे डिबेंचर्स फॉर कॅश ॲट पार रिडीमेबल आपण करतो त्यावेळेस अशा पद्धतीनं जर्नल एंट्री होते फॉर रिसिव्हिंग अप्लिकेशन मनी. म्हणजे कर्ज रोखा आपण त्या कर्ज रोख्याला देतो आणि वी हॅव रिसिव्ह कॅश और मनी म्हणून बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर अप्लिकेशन अकाउंट बीइंग अप्लिकेशन मनी रिसिव्ह. अशी अप्लिकेशन मनी रिसिव्हची एंट्री जर्नल एंट्री आपल्याला करता येते.
Next, on allotment for transferring application money to debentures account. जेव्हा आपल्याकडे ॲप्लिकेशनच्या स्वरूपात रक्कम जमा होते तर ती रक्कम जेव्हा कंपनी डिबेंचर्स ॲप्लिकेशन किंवा डिबेंचर्स अकाउंटला ती अमाऊंट ट्रान्सफर करते, अशा वेळेस डिबेंचर्स ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स अकाउंट being application money transfer to debentures account. त्याच्यानंतर on allotment for making due allotment money, म्हणजे ज्या वेळेस डिबेंचर्स अलाउंट मनी ड्यू असते तर अशा वेळेस एंट्री अशी पास होईल, जनरल एंट्री विल बी पास्ड डिबेंचर्स अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स अकाउंट being allotment money made due on debentures at rupees dash dash per debentures. In this way, next entry for receiving allotment money, आणि जेव्हा allotment debentures allotment करताना जी रक्कम कंपनीला प्राप्त होईल त्यावेळेस बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स allotment account being अलॉटमेंट मनी इश्यू. अशा पद्धतीनं हे डिबेंचर्स इश्यू करताना जर्नल एंट्री पास होईल. त्याच्यानंतर फॉर मेकिंग ड्यू कॉल मनी, त्याच्यानंतर ज्यावेळेस डिबेंचर्स ड्यू असतो, नेक्स्ट ड्यू असतो, त्यावेळेस ज्यावेळेस आपण नेक्स्ट इन्स्टॉलमेंटसाठी कंपनी कॉल टू द डिबेंचर होल्डर्स, दॅट टाइम जर्नल एंट्री विल बी पास्ड debentures call account debit to debentures account being call money made due on debentures at rupees dash dash per debentures. म्हणजे एखाद्या व्यक्तीला 100 डिबेंचर्स जर विकले असतील तर त्याचा कॉल दुसरा आहे का पहिला आहे का शेवटचा आहे, तर अशा पद्धतीनं त्या डिबेंचर्स आपण कॉल करत असतो आणि तो एक ड्यू असतो. देन फॉर रिसिव्हिंग कॉल मनी, जेव्हा ह्या ड्यूचे पैसे किंवा ही रक्कम कंपनीकडे जमा होते अशा वेळेस जर्नल एंट्री अशी पास होईल, बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स कॉल अकाउंट बीइंग कॉल मनी रिसीव्ह. तर अशा पद्धतीनं जेव्हा कंपनी issue of debentures for cash at per redeemable at per debentures issue करते, अशा वेळेस there are 6 journal entry passed here. त्याच्यानंतर issue of debentures at premium redeemable at par, ज्यावेळेस एखादा डिबेंचर्स किंवा एखादी कंपनी डिबेंचर्स तिच्या मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीला जर इश्यू करत असेल तर, उदाहरणामध्ये 1000चा एक कर्जरोखा आहे आणि कंपनी 1000चा कर्जरोखा जर 1200 रुपयाला विकत असेल तर त्यावेळेस अशा कर्जरोख्याला इश्यू होताना इश्यू ऑफ डिबेंचर्स ॲट प्रीमियम असं म्हणतात. म्हणजे विथ प्रीमियम सहित तो डिबेंचर्स विकला जातोय असा त्याचा अर्थ होतो. व्हेन प्रीमियम हॅज बीन कॉल्ड ऑन ऍप्लिकेशन, तर असे डिबेंचर्स जेव्हा ऍट प्रीमियमनी कॉल केले जातात ऍप्लिकेशनसाठी, म्हणजे बाजारपेठेमध्ये विकायला काढले जातात, अशा वेळेस द ऍप्लिकेशन मनी विल कन्सिस्ट ऑफ डिबेंचर मनी अँड प्रीमियम. द अमाऊंट रिसिव्ड ॲज अ प्रीमियम शुड बी क्रेडिटेड to security premium account on allotment application money will be transferred as. म्हणजे अशा पद्धतीनं प्रीमियम हे डिबेंचरच्या सिक्युरिटी प्रीमियम अकाउंटला ट्रान्सफर केला जातो आणि डिबेंचर्स ऍप्लिकेशनचं अमाऊंट हे डेबिट होते आणि डिबेंचरचं अकाउंट हे क्रेडिट होते. जनरल एंट्री अशा पद्धतीने होईल, debentures application account debit to debentures account to securities premium account being
application money transferred to debentures and security premium account. जर डिबेंचर्स 1000 रुपयाचा असेल तर या ठिकाणी डिबेंचर्स अप्लिकेशन अकाउंट 1200 डेबिट होईल आणि टू डिबेंचर्स अकाउंट 1000 होईल आणि टू सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट 200 होईल. अशा पद्धतीनं ही जर्नल एंट्री पास होईल. त्याच्यानंतर इश्यू ऑफ डिबेंचर्स ॲट प्रीमियम रिडीमेबल ॲट पार. इफ द प्रीमियम इज कॉल्ड अलॉंग विथ अलॉटमेंट मनी. तर अशा वेळेस एंट्री होईल. देन एंट्री फॉर मेकिंग ड्यू अलॉटमेंट मनी विल बी पास. डिबेंचर्स अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स अकाउंट टू सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट. being allotment money including premium made due. म्हणजे अशा पद्धतीनं डिबेंचर्स कंपनी अलॉटमेंट करताना म्हणजे त्या डिबेंचरचं वाटप करताना विभागणी करताना अशा पद्धतीची जर्नल एंट्री पास होईल. म्हणजे डिबेंचर्स अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स अकाउंट टू सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट being allotment money including premium made due. त्याच्यानंतर इश्यू ऑफ डिबेंचर ॲट प्रीमियम रिडीमेबल ॲट पार. जेव्हा इफ द प्रीमियम इज डिमांडेड अलॉंग विथ कॉल मनी द एंट्री फॉर मेकिंग ड्यू कॉल मनी विल बी. म्हणजे ज्यावेळेस आपण डिबेंचरचे नंतरचे पैसे कंपनी मागवतो त्या डिबेंचर्सला तर त्यावेळेस डिबेंचर्स कॉल अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स अकाउंट टू सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट बीइंग कॉल मनी इन्क्लुडिंग प्रीमियम मेड ड्यू. तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस कंपनी डिबेंचर्स ॲट प्रीमियम इश्यू करते तर अशा जर्नल एंट्रीज पास होत असतात. म्हणजे नॉर्मली it is mentioned in the question as to when premium is receivable on application or on allotment or on call. If not mentioned, it is assumed that the premium is due along with the allotment money. तर अशा पद्धतीनं तीन प्रकारे कंपनी डिबेंचर्स इश्यू करत असते. इश्यू ऑफ डिबेंचर्स ॲट डिस्काउंट रिडीमेबल ॲट पार. जेव्हा कर्ज रोखा कंपनी मूळ किमतीपेक्षा कमी किमतीला विकत असेल तर किंवा मूळ किमतीपेक्षा कमी किमतीला इश्यू करत असेल तर इश्यू ऑफ डिबेंचर्स ॲट डिस्काउंट रिडीमेबल ॲट पर. अशा वेळेस द अमाऊंट ऑफ डिस्काउंट इज रेकॉर्डेड ॲट द टाइम ऑफ allotment. Therefore, the following entries should be passed for making allotment money due. Debentures allotment account debit. Discount on issue of debenture account debit to debentures account being amount made due on allotment and adjusted discount. तर अशा पद्धतीनं 1000 चा डिबेंचर्स जर कंपनी 800 रुपयामध्ये विकत असेल तर अशा वेळेस 200 इज डिस्काउंट ऑन द डिबेंचर्स म्हणून याला इश्यू ऑफ डिबेंचर्स ॲट डिस्काउंट असं म्हणतात. त्याच्यानंतर इश्यू ऑफ डिबेंचर्स फॉर कॅश ॲट पर रिडीमेबल ॲट प्रीमियम फॉर रिसिव्हिंग अप्लिकेशन मनी. तर अशा वेळेस एंट्री होते बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स अप्लिकेशन अकाउंट बीइंग अप्लिकेशन मनी रिसीव्ड. त्याच्यानंतर ऑन अलॉटमेंट फॉर ट्रान्सफरिंग अप्लिकेशन मनी टू डिबेंचर्स अकाउंट. म्हणजे ज्यावेळेस कंपनी डिबेंचर्स ॲट कॅश रिडीमेबल इश्यू करते अशा वेळेस अशा जर्नल एंट्रीज पास होत असतात. डिबेंचर्स अप्लिकेशन अकाउंट डेबिट loss on issue on debentures account debit to debentures account to premium on redemption of debentures account being application money transferred to debentures account and made provision for premium on redemption